वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या। नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांची ही मागणी आहे। या संदर्भात मुधोजी राजे भोसले यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। आपल्यासोबत नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले आपल्यासोबत आहेत। राजे, काय सांगाल, ज्या पद्धतीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहे, ओबीसी मधूनच आरक्षण हवं अशी त्यांची मागणी आहे, तुम्ही कसं पाहताय? नाही, आमचं पहिलेपासून आमची मागणी आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे। शिक्षण क्षेत्रात आणि नोकरी क्षेत्रात त्यांना आरक्षणाची आम्हाला गरज आहे आमच्या समाजाला। त्यासाठी मराठा समाजाला विशेष आरक्षण वेगळं मिळालं पाहिजे। आम्हाला कुणाच्या हक्कामधलं आरक्षण आम्हाला नको आणि आम्ही त्या विचाराची मी नाही की कुणाचा हक्क मारून आम्हाला ते आरक्षण मिळालं पाहिजे। पण मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण त्यांना शिक्षण क्षेत्रात आणि नोकरीच्या क्षेत्रात हे मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालं पाहिजे। ते आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे आणि त्यासाठी त्या मुद्द्यावर आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहे। पण आम्हाला ओबीसी आणि याच्यामधनं कुणाचा हक्क मारून कोणत्याच आरक्षण आम्हाला नको आहे। नाही, त्यांची मागणी तशी असेल, पण ज्यांना लेवा पाटील किंवा कुणबी मराठा ज्यांचं सर्टिफिकेट त्यांना जर सरकार त्याच्यामध्ये घेत असेल तर आम्हाला त्याची काही हरकत नाही। म्हणजे मराठा म्हणून आहेत ते मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे। नाही बघा, त्यांनी टीका करणं नाही करणं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पण मला ते एवढं माहिती आहे की ही सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आज बी ते त्यासाठी आग्रही आहे। त्यांनी मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ते आज बी आग्रही आहेत आणि फक्त कोर्टाची अडचण नको। आणि आमचं हेच म्हणणं आहे की मराठा समाजाला जेव्हा आरक्षण आपण देताना त्यावेळेस या अडचणी पुन्हा अशा अडचणी यायला नको, म्हणून एक ठोस आरक्षण आपण हाऊसमधनं पास करून आम्हाला देणं। स्वतंत्र आरक्षण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हे मराठा समाजाला मिळावं आणि हे आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे। त्यासाठी आम्ही त्या मुद्द्यावर आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहे। पण ओबीसीमध्ये कुणाचा अधिकार मारून घेण्यासाठी आम्ही व्यक्तिगत तयार नाही। खूप खूप धन्यवाद। आपण पाहू शकतो की राजे मुधोजी राजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। ओबीसी मधून सरसकट जी मागणी आहे त्याला आमचं समर्थन नाही, मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जे आहे ते शिक्षणाकरता आणि नोकरीसाठी मिळावं ही आमची भूमिका असलेली त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।